इष्टरक्षकाच्या हातामध्ये जातो. सन्माननीय भास्कर दादा मुने यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे. यावेळी बॉल थांबणार नाहीये, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर जातोय, बॅट मात्र चमकते BSSPL मध्ये. रोशन या फलंदाजाची आणि बॅट मधनं येतो षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 17च्या घरात. 17 धावा धावफलक. सन्मान्य सुभाष दादा गायकवाड आणि सन्मान्य राहुल दादा मालुसरे यांच्यात ही दोन संघ मालकाच्या दरम्यान लागलेली लढत आपण पाहू शकता. फटका चांगला आहे, मॅच थांबणार नाहीये, मॅच चालूच असेल. वन बाउंस बॉन्ड लाईन ओव्हर द रोप करत असताना A1 क्वालिटीचा हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 4 ने वाढली जाईल. धावफलक पोहोचला जातोय 21च्या घरात. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू मात्र बाकी आहे. धन्यवाद. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. सन्मान्य कल्पेश दादा कुलकर्णी यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळतायत. एकच धाव त्या ठिकाणी असेल परंतु आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची आणि एक धाव त्याच्या बॅट मध्ये. तर मी तर म्हणेल आक्रमकता फलंदाजी संघर्षमय माझा चौकार. कॅमेरा प्लीज इकडे रोटेट करा. बावीस धावा टीमचा स्कोर कार्ड 22 या अंकावरती पोहोचतोय. डिसिजन पेंडिंग ठेवू नका, लगेच आमच्यापर्यंत कळवा. येथे प्रत्येक खेळाडूचा आणि प्रत्येक मान्यवराचा स्वागत आणि शाही सन्मान देखील होईल. सन्मान्य भास्कर दादा मुने लवकरात लवकर या व्यासपीठावरती. रोशनच्या बॅट मधनं खूप चांगली धावा आल्यात. मी तर म्हणेल 19 धावा त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्या. बावीस या अंकावरती 34 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आणि चांगली धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्याच जो प्रबल गोलंदाज असतो या टीमचा त्याच्यावरती मात्र हल्ले प्रति हल्ले मात्र चढवले रोशन यानं. ऑन स्ट्राईक रोशन. फटका चांगला आहे, बॉल थांबणार नाही. अजून एक बॉल. अगदी फोरम्सचा पॉवर दाखवत असताना, मनगटातली ताकद दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईन ओव्हर द रोप षटकार. हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. आक्रमकता मी तर म्हणेल मैदानाच्या चहू बाजूने रोशनची फलंदाजी करतोय. षटकार येतोय. 6 धावा मात्र बाकी आहेत, म्हणजे 6 धावसंख्या चेस करायची आहे त्यांना फक्त. उडवलाय बॉल समोरच्या मागच्या दिशेनं आणि झेल मात्र ड्रॉप केली आहे. झेल सोडली आहे कुणाची? रोशन याची झेल मात्र सोडली आहे. तो मैदानात तुटून पडलाय. अगदी वन साइड मात्र खेळतोय रोशन. त्याच्या बॅट मधला खूप चांगला धावा येतात, त्याची मात्र झेल सोडली आहे. धावफलक अगदी 29 या अंकावरती. 29 धावा. अद्याप मात्र 5 धावसंख्येची गरज आहे नेक्स्ट मॅच साठी. आपण पाहू शकता नीलम 11 आणि DK 11 अशी लढत तुम्ही पाहू शकता पुढच्या मॅच साठी. रेडी राहा. समीर येत आहेत छान पहिल्या बॉल वरती षटकार. तदनंतर एकच धाव. आता आपण बॅटिंगला पाहू शकता राहुल यांना. समोरच्या दिशेनं आक्रमकता दाखवत असताना बॉल थांबणार नाहीये परंतु बॉल देखील थांबला. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी लो आहे आणि तदनंतर एकच धाव. मी तर म्हणेल एकच धाव येते. आता मात्र 4 धावसंख्येची गरज आहे. 4 धावसंख्येनं मॅच पूर्णपणे संपेल. तब्बल 4 धावसंख्येची गरज. वन साइड मात्र खेळतोय रोशन. आक्रमकता फलंदाजी. पवेलियन मधनं सेट होऊन आलाय की काय अशी मात्र फलंदाजी करतो. अजून एक मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल ना आता प्रेशर वाढणार नाहीये कारण चेंडू त्यांच्याकडे खूप आहेत. बॅटिंग लाईनअप देखील खूप आहे. अप्रतिम आयोजन. KTC ही वाहिनी आमच्या संवेद मात्र जोडली जाते. चिराग
आणि मयूर हे आमच्या समोर मात्र जोडले जात आहेत. टीमची धावसंख्या तब्बल आपण पाहू शकता 30 या अंकावरती आणि धावसंख्येची गरज आहे फक्त 4. सामना मात्र संपवण्याचा प्रयत्नात असतील मी तर म्हणे रोशन आणि एकच धाव येते. धावसंख्या फक्त 3 ची गरज आहे. 31 धावा 31 धावा, एक चेंडू बाकी या षटकातला. पोचला जातोय तब्बल मात्र 31च्या घरात. फटका चांगला आहे परंतु फटका देखील फसलाय असं वाटतंय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतात त्यांना चांगलीशी झेल. लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍड व्हा आणि डगआउट मध्ये निश्चितपणे दुःखाचं वातावरण असेल मी तर म्हणेल. अजून एक मात्र गडी मात्र गारद झालाय. 1 डाऊनच्या भूमिकेत मात्र क्षेत्र फलंदाज जातोय भूषण. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 3 धावसंख्येची मात्र गरज आहे. राहुल लगेच सामना स्टार्ट करा कारण येणारे 12 बॉल करायच्या त्या फक्त आणि फक्त 3च धावा. फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेनं अगदी समालोचनाला सलामी देणारा हा षटकार विजयी षटकार महेंद्रसिंग धोनी यांच्या अडवान आणि विजयी संघ झालाय अगदी कौशिक कावेरी 11 संघाचं अभिनंदन आणि पराजय संघ आल्या उद्या ज्यांना तब्बल मात्र 11 चेंडू फेस केले आणि वैयक्तिक मात्र 30 धाव संख्या त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाली. असा मॅन ऑफ द मॅच चा शिल्पकार ठरतो. रोशनला मंचावरती आमंत्रित करतो. 1 साइड परफॉर्मन्स. रोशन आणि निश्चितपणे आम्ही थंड पेय तदनंतर कॅमेरामॅन रोटेट करा प्लीज. थंड पेय आणि फलार आणि तदनंतर या स्पर्धेची एक गोड आठवण आपण पाहू शकता. जी ट्रॉफी आहे सन्माननीय आपण पाहू शकता सुपूर्द करत असताना सन्मान्य कल्पेश दादा कुलकर्णी येथे उपस्थित आहे त्यांच्या हस्ते. आणि फलार तर खूपच आहे प्रेक्षकां मान्यवर आणि सर्व खेळाडू. रोशननं मात्र चांगली बॅटिंग केली या मैदानाच्या आतमध्ये. लगेचच मात्र फील्ड साठी जा तुम्ही सेट करा विनंती असेल. DK11 निर्णय कालवा लगेचच जा. जगदीश जा आपण लगेचच जा कारण क्षेत्ररक्षण देखील लवकरात लवकर सजवून घ्या. सन्मान्य धनाजी दादा मुणे पोलीस पाटील यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. कोणताही वेळ लावू नका. 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा.
दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ पाहायला मिळतात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. रोशनने आक्रमक फलंदाजी केली पहिल्या मॅच मध्ये. तब्बल 11 बॉल फेस केले आणि 33 धावा त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्या. गावचे पोलीस पाटील आणि सन्मान्य धनाजी मुळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. सन्मान्य हरचंद्र पेमारे यांना विनंती देखील असेल तुम्ही व्यासपीठावरती या. सरचे स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो जिथे चालू असलेला सामना नीलम 11 आणि त्या समवेत आपण पाहू शकता DK 11 ज्यामध्ये आपल्याला जगदीश सर खेळताना दिसतील. हॅलो. हितेश आणि सुजलची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. नीलम 11 हा संघ मात्र खेळतो. प्रत्येक विकेट साठी जगदीशच्या 200 रुपयाचा मात्र कॅश प्राइज असेल. सन्माननीय हनुमान दादा धुमाल जे त्यांचे मित्र आहेत आणि मित्रावरती असलेलं प्रेम, कारण आम्ही बाणेगावचे ओपनर आहेत देखील. त्यांना आम्ही बरेचसे मॅच मध्ये पाहिलेलं आहे. चांगली बॅटिंग ऑलराऊंडर परफॉर्मन्स. प्रत्येक विकेट साठी मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फील्ड मध्ये व्हीव रचना आखली जाते. पहिला बॉल 1 रन. DK 11 संघ गोलंदाजी करतो. नीलम 11 संघ बॅटिंग करतो. यावेळी आता मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल जेवढे तुम्ही लीग स्टेज मध्ये डॉट बॉल टाकाल तिथे मात्र तुमचा संघ अडचणीत सापडेल, कारण 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चिराग आम्हाला सांगतोय धावफलक 2च्या घरात आहे. समोर मात्र जगदीश गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकता हिते सुजल याला फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल करा. क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत आणि मात्र सेकंड अटेम्प्टला त्यांना सोडलेला झेल. बॅक टू बॅक मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 3च्या घरात. मैदानात चलबिचल आहे. प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक लहान मुलं मजा घेत असताना ही खरी लीग स्टेजची मजा पाहायला मिळतं. आतिश सन्मान्य आतिशदादा मुने यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. समोर जोरकस फटका जितक्याच वेगाने टाकला होता तितक्याच वेगाने फटका खेळायचा होता. जगदीश याच्याकडे असा स्पीड आहे, बोटामधले जादू असेल, कारण 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 3. चिराग खूप चांगली स्कोर कार्डिंग करत असताना आणि ही त्यांची खासियत आहे. प्रेक्षक साथ देत नाहीयेत परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ आणि क्षेत्ररक्षक त्यांना मी तर म्हणेल 22च्या धावा असतील. पंचा 22च्या धावा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 7च्या घरात आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 7. धावफलक 7. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर टीमची धावसंख्या एका जागेवरती स्थिर आहेत
आणि आमचे बराच कालावधीनं निश्चितपणे मिलिंददादा कोळंबे येथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. अंपायरच्या रोलसाठी ते देखील येथे उपस्थित झालेत. लॉट्स मध्ये आम्ही चेंजेस करतोय कारण थोड्याशा कारणावर असल्यामुळे आम्ही लॉट्स पुढे मागे करतोय, याची मात्र तुम्ही दक्षता घ्या. सुजल आणि हितेची जोडसागली मैदानाच्या आतमध्ये आहेत. तब्बल मात्र सुजलनं चेंडू केले 4 आणि 2च धावा. आणि तदनंतर आपण जगदीशनं मात्र चांगला षटक हाताळला. टीमची धावसंख्या तब्बल 7च्या घरात आहे. 7 धावा धाव फलकावरती. न्यू बॉलर येत आहेत गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल यावेळी अप्रतिम गोलंदाजी, समर रिंग डिलिव्हरी. अगदी बॅट्समन पाहत बसला बॉल वरती कारण इतका वेग आहे या गोलंदाजाकडे. कॅमेरा एंडकडून गोलंदाजी करतोय. बॉलचं नाव अमर येत आहेत गोलंदाजीसाठी. खूप चांगली गोलंदाजी. स्टेप आउट आणि निश्चितपणे आपण पाहू शकता बॅकअप नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चल बिचल चालू आहे. यावेळी मात्र विकेट येतोय आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमधली एक या ची मात्र गोल्डन विकेट येते. चांगली गोलंदाजी अमर. तब्बल 3 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमर. पहिल्या ओव्हरमध्ये जगदीशनं चांगला षटक हाताळला. तब्बल 7च धावा खर्च केल्या. आता मात्र फील्ड मध्ये चेंजेस करतात या टीमचे कॅप्टन जगदीश. मी तर म्हणेल खूप त्यांचा क्रिकेटवरती असलेला प्रेम. तदनंतर आम्ही हनुमान यांना पाहू शकता. तदनंतर आम्ही नंदू यांना पाहू शकता. ज्यांच्यावरती क्रिकेटवरती असलेलं या खेळाडूंचं प्रेम. त्यांनी मात्र लीग साठी मात्र खूप सारी मेहनत घेतली आहे. सर्व खेळाडूंना मेहनत गेली मात्र BSSPL ही प्रीमियर लीग मात्र भरवण्यात यश आलंय त्यांना. आता मात्र फील्ड मध्ये विवराशना तब्बल मात्र 5 खेळाडू 30 सर्कलच्या मात्र बाहेर असतील. अमर चांगली गोलंदाजी करतो. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेनं जगदीश आहेत. बॉल उचलतील फेकतील. तद्भुत थ्रो पहा किती ट्रॅक आहे. चांगलं मात्र मिलिंददादा कोळंबे यांचं आगमन झालंय. तब्बल 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी पोहोचलाय 9 आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे. मी तर म्हणेल या टीमचा सगळ्यात ताकदवर खेळाडू कोण असेल, प्रमुख खेळाडू तर जगदीश आहे. त्याच्या विकेट साठी निश्चितपणे चेसला झटतील अक्षरशः. डॉट बॉल येतो. अमर काय गोलंदाजी करतो. जितक्या स्पीड आहे वेगावरती नियंत्रण. प्रमुख टप्पे चांगली मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल डावकऱ्याचा हा गोलंदाज आहे आणि शॉर्ट बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. जगदीश दूरवरून येतात. एफर्ट पहा. थ्रो देखील पहा. 2 त्याने थ्रो फेकले. अगदी अट्रॅक्ट केलं मी तर म्हणेल. चांगली मात्र क्षेत्ररक्षण. जितकाच त्याच्याकडे ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. अप्रतिम ऑलराऊंडर परफॉर्मन्स. बाजूने प्रेक्षकांना प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. KTC लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आमच्या संवेद मात्र जोडली जाते. षटक क्रमांक मात्र 2 समाप्त झाला. धावफलक अगदी पोहोचतोय. तब्बल मात्र 10च्या घरात सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 स्कोर बोर्ड वरती ऍड होतोय. कमॉन डीजे थोडस संगीत.
धावफलक पोहोचला जातो तब्बल 10च्या घरात 10. लगेचच पंच विनंती असेल की षटकाला सुरुवात करा, कोणताही बेल खर्च तुम्ही करू नका. 10 धावा धावफलकावरती. तब्बल 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 10. पंचांच्या भूमिकेत पुढच्या मॅच साठी दिसतील नक्कीच मिलिंददादा कोळंबे, जे प्रमुख पंच. आम्ही कित्येक मॅचेस मध्ये त्यांच्या समवेत मात्र जोडले जातो, जास्त करून तर लीग्स मॅचेस आणि तदनंतर आमच्या मॅचेस ते हँडल करत असतात. आणि आता नेक्स्ट मॅच साठी समोरच्या दिशेनं अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने बॉल ओव्हर द रोप करत असताना अजून एक मात्र संघर्षाचा चौकार येत असताना दुसरा चौकार आपण पाहू शकता. टीमची धावसंख्या पहिला बॉल फेस करत असताना चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 एक गडी गारत असताना मेहराज येत आहेत गोलंदाजीसाठी. मेहराज खूप चांगला गोलंदाज आहे आणि पहिला बॉल वरती त्याला मार बसतोय. वाईट येतोय, वाईट. तब्बल मात्र हा मात्र अवांतर धाव असेल. टीमची धावसंख्या पाहू शका एका जागेवरती स्थिर आहे 15. तब्बल मात्र एक बॉल वरती त्यांना 5 धावा खर्च केल्या. पहिला बॉल चौकार, त्यानंतर दुसरा बॉल वाईड. चौ बाजूने प्रेक्षकांना प्रेक्षकच पाहू शकता. टॉस बॉक्स देखील तुम्ही पाहू शकता. BSSPL चांगले मात्र आयोजन आहे या स्पर्धेचा. पंचांकडे जोरदार अपील करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. बाईची धाव पंचांच्या लक्ष वेधून घेत आता. बाईची धाव आहे. अगदी बॅटला कोणताही ब्रश झाला नाहीये. बॉल आणि टीमचा स्कोर कार्ड एका धावसंख्येने वाढला जाईल. धावफलक अगदी 16च्या घरात. तब्बल 2 चेंडूचा मी तर म्हणेल खेळ समाप्त झालाय. संघ मालक आणि त्यांचे पूर्ण संघ. पुढचा बॉल, चांगली सुरुवात आहे. मेहराज या गोलंदाजाची दांडी गुल केली आहे. घराचे मी तर म्हणेल मागचे दरवाजे ओपन केले आणि चोर चोरी करून मात्र फरार. अजून एक फर्निचर मात्र डिस्ट्रॉय करत असताना मेहराज हा गोलंदाज. तब्बल 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक 16च्या घरात. अजून एक मात्र महत्वाची या स्पर्धेची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर झाली. मेहराज खूप चांगल्या पद्धतीनं मात्र षटक हाताळतोय. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर आता उणीव ती भासून देत नाहीये, कारण ज्या वेळी तुमच्या बॅटमध्ये धावसंख्या येतात त्यावेळी गोलंदाजाच्या मनात एकच प्रश्न असतो, या फलंदाजाला आउट तरी करायचं किंवा मात्र जेवढे डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न असतील तेवढे मात्र डॉट बॉल मात्र टाकायचे. मेहराज मात्र खूप चांगले. सन्माननीय ज्ञानेश्वर दादा दलवी यांचा आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. अजून एक मात्र वाईट. लेंथ लाईन गरजेची असते, ती लेंथ लाईन मात्र हरवताना दिसतोय हा गोलंदाज. आणि डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 17च्या घरात आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि चांगलीशी गोलंदाजी करत होता, परंतु वाईट न मात्र धावसंख्या खूप आली आहे. मी तर म्हणेल 4 बॉल 4 धावा अतिरिक्त आल्यात. पुढचा बॉल अगल्या वेगळ्या शैलीनं मात्र, परंतु अजून एक डॉट बॉल येतोय. वाईड येत आहे, निश्चितपणे माफी असावी. स्क्वेअर बॉल, अवांतर धाव येते. धावफलक 18च्या घरात. 18 धावा. शांतमय वातावरण तुम्ही पाहू शकता. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 18च्या घरात आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. रोशनना चांगली बॅटिंग केली पहिला मॅच मध्ये. अंदाधुंदी फलंदाजी मी तर म्हणेल बॅट्समनच्या स्वरूपात. अगदी प्रमोद आणि हितेश ही जोडसाखली मैदानाच्या आतमध्ये. बंडाऊन आणि ओपनरिंग ही मात्र जोडसाखली मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे मात्र बॅटिंग करते ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतो. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. एका जागेवरती कासवाच्या संत गतीने मात्र धावसंख्या येते 18. डॉट बॉल, अजून एक मात्र डॉट बॉल. अप्रतिम वेग आहे या गोलंदाजावरती. त्यांना सुरुवातीला वाईट जरूर टाकले, परंतु डॉट बॉल तेवढेच ताकदीशीर होते. अप्रतिम गोलंदाजी, अगदी समरिंग डिलिव्हरी. शेवटचा बॉल. मेहरबाज या गोलंदाजाचा खूप चांगली गोलंदाजी
आता वाईड वर्करला मात्र टार्गेट केलं या गोलंदाजानं. अजून एक मात्र वाईड येतोय. धावफलक एकनी वाढला जाईल. धावफलक मात्र पोहोचतोय तब्बल 19 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 19 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. नेक्स्ट आम्ही लॉस फार चेंजेस करतोय. तुम्हाला निश्चितपणे इनिंग ब्रेक मध्ये निश्चितपणे तुम्ही सांगेल. मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहज स्वागत. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल आणि फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता. या चेंडूवरती धावा येणं फार गरजेचं होता. एकच धाव येते. षटक क्रमांक मात्र 3 समाप्त झाला. धावफलक अगदी 20च्या घरात आहे. 20 धावा धावफलकावरती. लगेचच मात्र 14 षटकाला सुरुवात करा. मी तर म्हणेल 14 षटकाला मात्र सुरुवात करा. सानिया 11 या टीमचे कॅप्टन आणि रुद्र 11 या टीमचे कॅप्टन त्यांना आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये लगेचच या. सानिया 11 टीमचा कॅप्टन आणि तदनंतर रुद्र 11 या टीमचे कॅप्टन लगेचच या. इरफान येत आहेत गोलंदाजीसाठी. वाईट बॉल आहे. अव्वंतर धाव येते. टीमचा स्कोर कार्ड आपण पाहू शकता. तब्बल 21च्या घरात आहे. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लगेचच सामना स्टार्ट करा. धावफलक 21च्या घरात आहे. निश्चितपणे त्यांना देखील मात्र क्रिकेटचा फारसा अनुभव आहे. मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र झेल टिपली जाते. झटका क्रमांक अजून एक मात्र डग आउटच्या दिशेने मात्र करतोय परतीचा प्रवास. नुबॅडर मैदानाच्या आतमध्ये. धावफलक एका जागेवरती स्थिर आहे. धावफलक 21च्या घरात आहे. लगेचच मात्र बॅटर ऍड झाले मैदानाच्या आतमध्ये. एक मनोज मात्र जात आहेत. नुबॅडर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता त्याला मात्र पिक करायचं होतं परंतु बॅटला ब्रश लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला जातो. चहू बाजूने त्या प्रेक्षकांची मांदेली आणि खेळाडूंची देखील वर्णी लागले या मैदानाच्या. अलकास करून मात्र कॅश प्राइज येतो. अजून एक जर विकेट घेतला तर इम्रान यांनी मात्र कॅश प्राइज लावलाय इरफान यांना. ₹500 कॅश प्राइज असेल. अजून एक विकेट गेली तर परंतु बॉल हा खराब बॉल फेकी केला होता आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. अजून एक येतो महत्वाचा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 25च्या घरात. 25 धावा. तब्बल 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 25च्या घरात आहे. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शॉर्ट बॉल. अजून एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी येतोय ओव्हर द रोप करत असताना हा षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 ने वाढली जाईल. धावफलक अगदी 31च्या घरात. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावफलकावरती. षटकार चौकार अप्रतिम मात्र बॅटिंग. अगदी शॉर्ट बॉलला पिक हुक करत असताना पुल शॉट चहू बाजूने मात्र बॅटिंग करतायत. 31 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहेत. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
तेथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, उचल फेक करतील. तत्पूर्वी मात्र दोनच धावा ऍड होतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 33 च्या घरात. तब्बल मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल. लगेचच मात्र 2 बॉल टाकून घ्या, कारण खूप सारा वेल होतोय. या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण चांगले गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवून जगदीशने गोलंदाजी दिली होती, परंतु विश्वास सार्थ ठरवत नाहीत. शॉर्ट बॉल टाकतो बॉलर. हा बॉल चांगला आहे आणि यावेळी मात्र निश्चितपणे सेलिब्रेशन पाहू शकता. चांगलं सेलिब्रेशन करत असताना अजून एक मात्र विकेट येतोय 5व्या बॉल वरती. धावफलक अगदी 33 च्या घरात आहे. 33 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. धावफलक अगदी पाहू शकता आपण 33 च्या घरात आहे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 धावसंख्या. हॅलो, शेवटचा बॉल. मी तर म्हणेल शेवटचा षटक खूप महागात ठरला. यावेळी मात्र वाईड बॉल आहे. निश्चितपणा अवांतर धाव येते. अवांतर धाव संख्येत मात्र स्कोर कार्ड वरती रेखाटली जाईल. एकच धाव. धावफलक 34 च्या घरात. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप टाइम तुम्ही खर्च करतायत. लगेचच मात्र शेवटचा बॉल टाका, कारण आधीच सामन्याला खूप उशीर झालाय. फटका चांगला आहे. निश्चितपणे धावसंख्या मिळेल, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलफेक करतायत. चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे चलबिचल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तू मैचा खेळ चालू आहे आणि पंच धावसंख्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण ओव्हर्स थ्रो मुले. पंच धावा किती घेतल्या टोटल? आम्ही 5 धावा ऍड करू. निश्चितपणे 5 धावा. तब्बल 39. निश्चितपणे मुंबई पोलीस दलात आत्ताच रुजू झालेले सन्मान्य आमचे पोलीस मित्र सन्मान्य आकाश सर फुलावरे. निश्चितपणे आज खऱ्या अर्थानं आमच्या मैदानात तुम्ही आलात. तुम्ही देखील व्यासपीठावरती या सर. तुमचं मनापासून स्वागत. निश्चितपणे स्वागत मिलिंद सर कोलंबे यांचा. सानिया 11 या टीमचे कॅप्टन आणि रुद्र 11 या टीमचे कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी या. आणि सन्मान्य धनाजी दादा मुणे यांच्या हस्ते मात्र नाणेफेक होईल. सानिया 11 आणि रुद्र 11. 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये ऍड व्हा. सानिया 11 या टीमचे कॅप्टन आणि रुद्र 11. 2 लगेचच या. 2 टीमचे कॅप्टन. गोकुल सर डायरे मार्केवाडी गावचा फुलंदाबाज गोकुळ डायरे लगेचच या. तुम्ही असाल तिथे तुमचं देखील मनापासून स्वागत. 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्या तुम्ही.
हॅलो निश्चितपणे सानिया 11 आणि रुद्र 11 त्याच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल होतो. सामना मात्र 4 षटकांचा आहे आणि निश्चितपणे चांगलं आयोजन आहे. BSSPL पर्व पहिले सानिया 11 नाणेफेक जिंकला आणि निर्णय निश्चितपणे निर्णय पेंडिंगला असेल. प्लीज विचारून मात्र निर्णय कळवा. आणि आमच्याकडे रुद्र 11च्या टीमचा कॅप्टन. हॅलो जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता. तुमच्याकडे असे कोणते त्यांच्याकडे तुमच्या अपेक्षा आहेत? आणि निश्चितपणे प्लीज इकडे या. सानिया 11 टीमचे कॅप्टन आणि तुमचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा आहे. आणि यांचे असे कोणते फलंदाज आहेत तुम्ही त्यांना आउट करण्याचा असतील? तर निश्चितपणे तुमचे जो बॅट्समन आहेत किती धावा करण्याचा प्रयत्नात असतील तुम्ही? 40 प्लस करणार आहे. निश्चितपणे 40 धावा अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत. पहिली इनिंग आम्ही पाहिली परंतु 40 धावसंख्येचा पाठलाग निश्चितपणे करू असं बोलतात. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत जे प्रमुख गोलंदाज आहेत तुमचे? माझ्याकडे निशांत, हेमंत आणि आहेत. म्हणजे आमच्याकडे 5-6 गोलंदाज आहेत जे त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. मैदानाच्या आतमध्ये मजा येणार आहे. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. दोन्ही संघ मालकांचं आणि दोन्ही कॅप्टनचं देखील मनपूर्वक स्वागत या मॅचला. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली अमर आणि जगदीश ही जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेनं मैदानाची पहिली गोल्डन विकेट येत असताना आणि डगआउटच्या क्षेत्रात गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना अमर याच्या स्वरूपात पहिला बॉल चांगल्या प्रकारे फेकला आणि तदनंतर विकेट. पहिल्याच बॉल वरती मैदानातली सगळ्यात या मॅचची गोल्डन विकेट. डावकऱ्याचा फलंदाज मी तर म्हणेल स्वतःच्या जबाबदारीने खेळला हा बॅटर आणि मी तर म्हणेल आउट झाला. पहिल्या बॉल वरती विकेट येतो. मिलिंद सर आमच्या संवेद मात्र जोडले जात आहेत. गोकुल डायरे सर आमच्या संवेद जोडले जातील. दोन्ही पंचांचा लेग पंच आणि मेन पंचांच्या भूमिकेत आम्ही मिलिंद सरांना पाहू शकता तर लेग पंचांच्या भूमिकेत आम्ही गोकुल सरांना पाहू शकता. दोन्ही पंचांचं मनापासून स्वागत करतो आणि मॅचच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा गोलंदाज आपण पाहू शकता हितेशला. पहिला बॉल अप्रतिम डिलिव्हरी केली. नवनाथनं पकडलेला झेल. नवनाथ प्रॅक्टिस मध्ये नाहीये परंतु झेल अजून फटका चांगला आहे. अजून एक मात्र झेल हवेमध्ये. बॅक टू बॅक 2 मात्र गडी गारत असताना गोल्डन डकचा शिकार. तू चल मी आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. तब्बल बॅक टू बॅक 2 विकेट. निश्चितपणे नवनाथ मुने यांच्यासाठी कॅश प्राइज सन्मान्य चंदूदादा मुळे. अजून एक झेल टिपली तर 100% मात्र 500 रुपयाचं मात्र कॅश प्राइज असेल. हे असला खेळाडूवरती मात्र प्रेम आणि निश्चितपणे सबोर खेळायचा प्रयत्न होता मेहराजचा. अमर यांचा देखील मात्र बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत. 2 विकेट गेल्यानंतर टीमची धावसंख्या 0 या आकड्यावरती 2 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त झाला. हितेश धुले निश्चितपणे हा गोलंदाज खूप चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेले सन्मान्य आमचे वासुदेव दादा
धुले यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. समोरच्या दिशेने खेळतायत, यावेळी बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द रोप करत असताना हा येतोय महत्वाचा चौकार. बॅट्समन पविलियन मधनं सेट होऊन आलाय की काय अशी मात्र फलंदाजी करतोय. तडाखेबाज फलंदाजी मी तर म्हणेल. तुमच्याकडे जेव्हा 2 फलंदाज बाद झाल्या तुमच्यावरती दडपण आलं होतं, तो दडपण कोणत्याही प्रकारे त्यानं घेतलं नाही, स्वतःवरती विश्वास ठेवला, कॉन्फिडन्स मात्र फलंदाजी करतोय. ओव्हर द रोप करत असताना चौकार. अरुण धुले यांनी जर चौकार लगावला तर सन्मान्य हनुमान धुमाल यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज होता, परंतु आता मात्र ते निश्चितपणे डॉट बॉल येतोय. तब्बल मात्र 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक कमी येते, धावफलक अगदी 4 या अंकावरती. सानिया 11 आणि रुद्र 11. 40 धावसंख्येचा त्यांनी दिलेला मनसुबा होता पुढच्या मॅच साठी, परंतु आता नीलम आणि DK 11 यावेळी मात्र टॅपचा फटका होता. फॉलो तर सेल्फ डिफेन्स आणि या मॅचची अजून एक मात्र महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर ज्यानं चौकार लगावला होता तो मात्र बाद होतो. तब्बल 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 4च्या घरात. न्यू बॅटर जातात मैदानाच्या आतमध्ये. तेजस हे खरं मात्र प्रीमियर लीगचं संपूर्ण खेळाडू अगदी मनोरंजन आणि हास्यमुक्त वातावरण मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय, कारण खूप सारी अफाट मेहनत आहे पडद्यामागची. मी तर म्हणेल कॉमेंटेटर पासून, स्कोरर पासून, अगदी टेलिकास्ट पासून पूर्ण आयोजन हँडल करून मात्र ही प्रीमियर लीग ज्यांना भरवली गेली आहे. निश्चितपणे धावफलक अगदी 4च्या घरात. सगळ्यात मोठी विकेट कुणाची असेल तर ती म्हणे जगदीशची असेल, कारण जगदीश सगळ्यात मात्र प्रमुख खेळाडू आहे या स्पर्धेचा. कोणत्याही क्षणी मात्र मॅच फिरवण्याची ताकद त्यामध्ये आहे आणि तो मात्र नॉन स्ट्रायकर एंडमध्ये. शेवटचा बॉल आणि 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 4च्या घरात आहे. स्टेप आउटचा फटका, सुईतून दोरा ओला जातो त्याचप्रमाणे फटका लगावला, परंतु क्षेत्ररक्षक चपल आहे आणि फक्त 2च धावा या चेंडूवरती मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तब्बल धावफलक 6च्या घरात. षटक क्रमांक मात्र 1 समाप्त झाला. धावफलक अगदी 6च्या घरात आहे. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आम्हाला. चांगली सुरुवात करत असताना पार्टनरशिप बिल्डअप करावी पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही पार्टनरशिप बिल्डअप करत असता तेव्हा तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. धावफलक 6च्या घरात आहे. 6 धावा. लगेचच मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. पंच विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण त्यांना सक्त ताकीद द्या. प्रत्येक षटक अगदी 4 ते 5 मिनिटाचा कालावधी द्या. एका इनिंग मध्ये तुम्हाला 20 मिनिटात कव्हर करायचे एक इनिंग. आणि तब्बल धावफलक 6च्या घरात. 6-3 गडी गारद असताना आपण पाहू शकता दिगंबर दलवी आणि तदनंतर आपण पाहू शकता 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र या मॅचची सगळ्यात मोठी विकेट आपण पाहू शकता ते जगदीश आहे ना. जगदीशच्या विकेट साठी तरसेल हा गोलंदाज, कारण चहू बाजूने आम्ही कित्येक कर्जत परिसरामध्ये या खेळाडूला पाहिलं. जगदीश धुले JD या नावानं हा फलंदाज अगदी ऑलराऊंडर आहे. पहिल्या षटकात त्यानं 7च धावा खर्च केल्या होत्या, परंतु ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी फटका चांगला होता, परंतु बॉल देखील तितका चांगला वेगाने टाकला होता. फलंदाज पाहतच बसला या बॉल वरती आणि डॉट बॉल येतोय. 1 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 6च्या घरात. P1च्या षटकात जगदीशला स्ट्राईक भेटली नाही. पहिला बॉल फेस करत असताना डॉट बॉल येतोय. 1 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल एका जागेवरती 6 या अंकावरती. डॉट बॉल येतोय. मी तर म्हणेल धोपा टेकून मी तर म्हणेल षटकार लगावण्याचं काम, परंतु डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल एका जागेवरती स्थिर आहे. फटका चांगला आहे. यावेळी निश्चितपणे थोड्याशा धावा मिळतील. एकच धाव येते. 1 धाव आल्यानंतर टीमची धावसंख्या एका जागेवरती स्थिर. बाहेरून आवाज देऊ नका प्लीज, एक विनंती असेल. धावफलक 7च्या घरात आहे. शांत वातावरण आपण पाहू शकता. प्रीमियर लीगचा प्रत्येक क्षेत्ररक्षक 100% योगदान देण्याचं काम करतो. फील्ड मध्ये चेंजेस. धावफलक 7च्या घरात आहे. फटका चांगला आहे. निश्चितपणे थोड्याशा धावा मिळतील.
ओव्हर द रोप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, हा येतोय चौकार. या चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 4 फ्लाय होईल. धावफलक 11च्या घरात. 40 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. संघर्षमय चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल 11च्या घरात आहे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात. गुलाबी पट्टा आपण बाउंड्री लाईन वरती पाहू शकता. चौ बाजूने प्रेक्षक, व्हॉलेंटियर्स आणि पूर्णपणे जो प्रत्येक खेळाडू मानधन किंवा हेल्प करण्याचं काम करतात अक्रॉस द फटके. थोडेसे स्टेप आउट झाले होते. एकच धाव त्या ठिकाणी येईल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या अजून एक धावसंख्येचा घेण्याचा मानस होता, परंतु धाडस देखील नव्हता. डॉट बॉल एकच धाव येते. एक धावसंख्येच्या मदतीने 12. या धावसंख्येवरती 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. चिराग खूप अट्रॅक्टिव्ह आहे, कारण स्कोर बोर्ड वरती असा पाठीचा कणा लागतो. झोपून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितपणे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक मात्र 2 समाप्त झाला. धावफलक अगदी पोहोचला जातो. एका जागेवरती स्थिर आहे. धावफलक 12च्या घरात आहे. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लगेच तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. येणारे 12 बॉल आणि 28 धावा. लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. बॅट्समनला हेड इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेले आमचे सन्मान्य वासुदेव दादा धुले यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. तुमचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाहीर सन्मान. मॅचला होते सुरुवात. नीलम 11 आणि दक्ष 11. डीके 11 आणि नीलम 11 असा सामना चालू आहे. प्रथमतः मात्र 12 बॉल फेस केले. धावफलक अगदी 12 बॉलचा संघर्ष केलाय त्यांना आणि प्रत्येकी 1च्या सरासरीने प्रत्येक बॉल वरती धावफलक 12 या अंकावरती. मनोज येत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंड वरती तेजसने मात्र 3 बॉल फेस केले. तब्बल मात्र धावा केल्या त्या 7. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर टीमची धावसंख्या एका जागेवरती स्थिर आहे. एक चेंडूचा धावफलक एका जागेवरती स्थिर आहे. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा तुमच्यासाठी. फक्त 11 बॉल आणि 28 धावसंख्येची मात्र गरज आहे. लक्ष खूप मोठा आहे. फटकेबाजी करायला पाहिजे मी तर म्हणेल. आता फटका चांगला आहे. धावा मिळतील या बॉल वरती निश्चितपणे, परंतु क्षेत्ररक्षक आहे जीवाच्या आकांताने मात्र फलंदाजी करतो, परंतु 2 धाव त्या ठिकाणी मात्र पलून काढण्यात यश आलं. येणारे मात्र 10 बॉल आणि करायच्यात त्या मात्र 26 धावसंख्या. लक्ष खूप मोठा आहे, परंतु समोर मात्र ताकदीचा फलंदाज आहे. त्याने मात्र 2 बॉल फेस, मी तर म्हणेल 4 बॉल फेस करून एकच धाव कमावली आहे जगदीश धुले या फलंदाजानं. धावफलक 14च्या घरात आहे. खूप सारा वेळ घेत आहे, पण सक्त ताकीद द्या मी तर म्हणेल. तर निश्चितपणे कॅश प्राइज होता हनुमान दादा धुले यांच्याकडून धुमालकडून,
कारण ही मॅच जिंकवली जगदीश आणि तेजसनं, तर 1000 रुपयाचा मात्र कॅश प्राईज. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल, जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल तेवढेच मात्र दडपण तुमच्या अंगावरती असेल, कारण मॅच खूप मोठी आहे आणि इम्पॉर्टंट मॅच आहे. लीग स्टेजमध्ये तुम्हाला जर मॅच जिंकवायची असेल तर तुम्हाला तुमचा सामना विजयी होणं फार गरजेचं आहे. आणि डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी पोहोचतोय. एका जागेवरती स्थिर आहे ते 14च्या घरात. 14 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे, उचलफेक करतील. एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या फक्त 15च्या घरात आहे. 15 धावा, 4 बॉल 15. 25 धावसंख्येची गरज आहे. येणारे मात्र 8 बॉल 25 धावसंख्या. 2 मोठे फटके मॅच मध्ये हवा लिकेज करू शकतात. फील्ड मध्ये वारंवार चेंजेस, कारण समोर मोठा अनुभवी फलंदाज आहे, कारण क्रिकेट अंगात त्याच्या ठासून भरलाय. वाईट बॉल आहे. अवांतर धाव येते. मी तर म्हणेल 8 बॉल आणि करायच्यात तर मात्र 25 धावसंख्या. 8 बॉल 25. शेवटचा बॉल वाईड होता निश्चितपणे. 8 बॉल 24 धावसंख्या करायची आहे. ही मॅच मध्ये गोल्डन विकेट होती, ती स्पर्धेच्या मात्र बाहेर येत असताना आता मॅच मध्ये हवा लिखित करून ठेवली आहे. 7 बॉल करायच्या त्या 24 धावा. लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍड व्हा. सन्मान्य पंढरीनाथ दादा मुणे यांच्याकडे मात्र कॅश प्राइज येतोय. समीर मुणे यांच्याकडून यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावफलक अगदी 16च्या घरात. 16 धावा धावफलकावरती. केटीसी लाईव्ह ही मात्र वाहिनी आमच्या समवेत मात्र जोडली जाते. धावफलक अगदी पोहोचला जातो 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे आणि निश्चितपणे येतोय. मात्र झेल टिपली जाते. झटका क्रमांक या टीमला भेटला जातोय तो 4था. 4 गडी गारत असताना अर्ध मात्र बॅटिंग ऑर्डर अगदी तंबूच्या असत आहे आणि धावफलक अगदी एका जागेवरती स्थिर आहे. 16. षटक क्रमांक मात्र 30 देखील समाप्त झालं. 4थं षटक कोण घेऊन येणार असं मात्र प्रश्नचिन्ह आहे, परंतु संघनायकाचा विश्वास आहे त्या गोलंदाजावरती मात्र चेंडू सुपूर्द करण्यात येईल. येणारे मात्र 6 बॉल आणि 24 धावसंख्येची मात्र गरज आहे. येणारे मात्र 6 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. लगेचच सामना स्टार्ट करा. नेक्स्ट मॅच साठी सानिया 11 आणि रुद्र 11 लगेचच रेडी राहा तुम्ही. हॅलो, तेजस आणि साहिल ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आहे. लगेचच मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे मात्र 6 बॉल करायच्या त्या 24 धावसंख्या. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. अचूक पद्धतीने पकडलेली झेल. अजून एक मात्र गडी गारद. न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये ऍड व्हा. 5 बॉल करायच्या त्या मात्र 24 धावसंख्या. लक्ष खूप मोठं आहे. प्रत्येक मात्र बॉल वरती तुम्हाला षटकार चौकार लगावणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर अंकित जातात, कारण ज्यांना करायचं तर 5 बॉल 24 धावसंख्या. खूप चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. LBW B4च्या पायचीत मात्र भेटला आणि पंचांनी त्यांना पकडले पायचीत. अजून एक मात्र झटका. अर्धी बॅटिंग ऑर्डर तंबूच्या असतात.
शिवण्या एंटरप्राइजेस या टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान 11 टीमचा कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी या. शिवण्या एंटरप्राइजेस आणि जय हनुमान 11 या टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी या. इरफान येत आहेत. इरफान बॅटिंग साठी. एकच धाव त्या ठिकाणी येते. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता. धावफलक 17च्या घरात आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि संपूर्णपणे 3 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. सानिया 11 आणि रुद्र 11 सामना मात्र निश्चितपणे सेम होईल. चल बिचल झाली होती. लॉर्ड्स मध्ये थोडासा बघता आलं होतं परंतु निश्चितपणे आयोजन खूप चांगलं आहे या स्पर्धेचं. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी मात्र तयार राहा. सानिया 11 नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एकच धाव त्या ठिकाणी येते. एकच धाव. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. तब्बल मात्र 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सानिया 11 चे सगळे खेळाडू आमच्या व्यासपीठाच्या समोर या आणि लगेचच क्षेत्ररक्षणासाठी जा. हे मॅच संपल्यानंतर पुढचा बॉल फटका चांगला आहे परंतु शेवट देखील बघा कडू करत असताना मॅच माझा जिंकली त्या नीलम 11 या टीमना. नीलम 11 त्यांचा गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे मात्र विजयी ठरलेत. या मॅचचा मात्र शिल्पकार ठरतो. त्याने गोलंदाजी करत असताना तब्बल मात्र 2 विकेट घेतले आणि बॅट मधून त्याच्या 12 धावा आल्या फलंदाजी करत असताना. असा मनोज याला मंचावरती आमंत्रित करतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार मनोज लगेचच